सकाळी उठल्या उठल्या ना आधी आंघोळ करून घेतली. म्हटलं बाकीची कामे ना नंतर करू. आंघोळ करून बाहेर आलोच होतो तेवढ्यामध्ये चिमणीच्या पप्पांनी हाकललं आम्हाला दुकान. चिमणीचे पप्पा तर गाडी असून दुकानला जात नाही, त्यांना आम्हाला पाय हाकलते. म्हणे जावा मायाले की पाय मोकळे करून या जावा. आणि आम्ही बाहेर गेलो आणि कोण भेटत नाही असं होत नाही. आमची क्यूटची सबस्क्रायबर्स बघा. खरं तर खूप भारी वाटतं असं भेटल्यानंतर सगळ्यांना. मग काय मस्त असा खाऊ पण घेऊन आले होते आणि दूध पण घेऊन घरी आले. म्हटलं आता पटकन चहा बनवते, कारण आज सकाळ सकाळी नुसता टाइमपास चालू होता. घरातली कामे अजून तशीच पडलेली होती, पण भूक सुद्धा लागलेली होती. म्हटलं आधी चहा बिस्किट खाऊन घेऊ, म्हणजे जरा पोटामध्ये भर पडली ना मग काम करायला सुचल. कारण कंटाळा आल्यामुळे ना काल कपडेच नव्हती धुतली, त्यामुळे एवढा मोठा कपड्याचा ढीग पडलेला होता माझ्याकडे. मग काय आधी पेट पूजा करून घेतली आणि नंतर लागले कामाला. मला कामाचं टेन्शन येत नाही, पण ह्या चिमणी सोबत कसं काम करायचं नाही याचं टेन्शन येतं. आमच्या मॅडम ना जरा सुद्धा ऐकत नाही. त्यांना पाणी एवढं आवडतं की काय सांगावं तुम्हाला. धुतलेली कपडे काढू काढू वापस टाकत होते. नुसतं काम वाढवायचं काम असतं. आणि 2 दिवस कपडे न धुतल्यामुळेच ना एवढा मोठा आज कपड्याचा राडा पडलेला होता बाहेर. कारण दिवसालाच ना चिवतायचे 2-3 ड्रेस पडतात, ते पुन्हा पॅन्टी वगैरे त्या वेगळ्या. आणि शिफ्टिंगच्या नादामध्ये आम्ही दोघांनी सुद्धा 2-3 ड्रेस चेंज केले, त्यामुळेच आज माझ्या पुढे एवढा मोठा कपड्याचा ढीग पडलेला होता. आणि ही चिवता आहे ना नुसतं काम करत असतात. हिनं मोठं झाल्यानंतर काम करायला नाही म्हणू द्या ना, मग सांगते. ठीक आहे म्हटलं मॅडम खेळता येतच, तोपर्यंत मी माझं काम उरकून घेते. पटकन भांडी घासून घेतली आणि किचन स्वच्छ करून ना लगेच भात सुद्धा लावून घेतला. तसं गॅसच्या वरचं स्टँड ना लोखंडाचं असल्यामुळे गंजून खराब झाले, ते घेऊन यायचंय मला. खूप साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींना ऍड करायच्या आहेत अजून घरामध्ये, त्यामुळेच ना मी होम टूर देऊ शकत नाही सध्या तरी. म्हटलं सारखं होम टूर देण्यापेक्षाच ना एकदा सगळं सेट करून घेते आणि मग देते तुम्हाला होम टूर. तशा घरासाठी घेतलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी मी शेअर करेनच तुम्हाला, कारण अजून देवासाठी मंदिर घ्यायचंय. खूप साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ऍड करायच्या, त्यामुळे सगळं मी लवकरच सेट करून ना तुम्हाला रूम कशी आहे दाखवते.